होताना दिसते आहे। सध्या आपण बघतो आहोत या वर्तुळांमध्ये कशा प्रकारे पाकिस्तानकडून आलेले ड्रोन्स जम्मू काश्मीरच्या परिसरामध्ये घिरट्या घालतायत। जम्मू काश्मीर परिसरावर हल्ला करण्याचा पाकिस्तानने पुन्हा एकदा प्रयत्न केलेला आहे, मात्र यावेळी देखील हा प्रयत्न हाणून पाडण्यात आल्याचं कळतंय। काउंटर ड्रोन सिस्टीम अलर्ट मोडवर आहे आणि त्यामुळे या ड्रोननी भारताच्या हद्दीमध्ये प्रवेश करता क्षणी ही सिस्टीम ॲक्टिवेट झालेली आहे आणि या ड्रोनला टिपण्याचं काम सुरू झालेलं आहे। आणि या सगळ्याची जी लक्षणं आहेत त्या लक्षणांवरून हे स्पष्ट होत आहे सध्या की पाकिस्तानकडून हा हल्ला करण्यात आलाय, ज्याला भारताकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे। कारण हे प्रत्युत्तर देताना एअर डिफेन्स सिस्टीम ॲक्टिव्ह झाली आणि त्यामुळे इथे सायरन वाजलेले आहेत आणि ब्लॅकआउट देखील झालेलं आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, या क्षणाचे काय अपडेट्स आहेत जम्मूमध्ये? नक्कीच पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहेत। आज पाकिस्ताननी जम्मूवर हल्ला केलेला आहे आणि जम्मूवर खूप मोठ्या प्रमाणावर ड्रोन आणि मिसाईल हल्ला करण्यात आल्याचं कळतंय। पण प्रत्येक मिसाईल हे आतापर्यंत यशस्वीपणे आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनी टिपलेलं आहे आणि हवेतल्या हवेतच ते उडवून लावलेलं आहे। पण सध्याची परिस्थिती अशी आहे की जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे आणि सध्या एकूण परिस्थिती जम्मू मधली संवेदनशील आहे। तसेच देशभरातल्या सर्वच ठिकाणी सगळ्यांना या सूचना देण्यात आल्या आहेत की प्रत्येकच ठिकाणी पाकिस्तान आता काहीही करू शकतं, अशा स्थितीमध्ये पाकिस्तान दिसतंय। सोमेश, या ठिकाणी काही स्फोटांचे आवाज सुद्धा ऐकू आल्याचं कळतं आहे। कदाचित हे ड्रोन नेस्तनाबूत करताना हे आवाज आलेले असू शकतात, त्या अनुषंगाने काय माहिती मिळते? शक्यता आहे आतापर्यंत अजूनपर्यंत तरी कुठेही कॅज्युअलिटी झाली आहे किंवा एखाद्या ठिकाणी पाकिस्ताननी जम्मूवर डागलेला ड्रोन किंवा मिसाईल यशस्वीपणे जम्मूत कुठेतरी पडला अशी माहिती अजूनपर्यंत मिळालेली नाही। जे काही होतंय ते प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं जाते अशीच आतापर्यंत माहिती आहे। पण हवेतल्या हवेत उडवल्यानंतर सुद्धा त्याचा मलबा, त्याचे जे डेब्रिज असतात ते डेब्रिज खाली पडतात। तर कदाचित शक्यता आहे की तिथे खाली पडल्यानंतर एखाद्या ठिकाणचा आवाज आलेला असू शकतो। तर अशी एक शक्यता नाकारता येत नाही। विशेषतः विमानतळाला टार्गेट करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून होतोय, कारण मोठ्या प्रमाणावर जेव्हा मदत येईल तर ती विमानतळावर येईल अशी शक्यता असल्यामुळे सैन्यासाठीची विमानतळाला टार्गेट करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करतंय असं समजतंय। निश्चितपणे सोमेश, ज्या प्रकारे आता ही सिस्टीम आपल्याकडून ॲक्टिव्ह करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे पाकिस्तानकडून आलेला कुठलाही फ्लाइंग ऑब्जेक्टला टार्गेट करणं सहज शक्य आहे आणि हे आतापर्यंत 2 वेळा आपण